चला. हो. महापौर मॅडम, काल परिपत्रक जारी झालं. आजपासून मुंबईमध्ये थोडंसं अनलॉकिंग करण्यात आलेलं आहे. परंतु जे नियम महापालिकेनं घालून दिले आहेत त्याला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. त्यांचं म्हणणं आहे की सकाळी 7 ते 2 ही वेळ आम्हाला परवडणारी नाही आणि सरसकट 7ही दिवस दुकानं उघडी करायची परवानगी या कालावधीमध्ये द्यायला हवी. नाही, व्यापाऱ्यांचं म्हणणं काही अंशी त्यांच्या बाजूनी बरोबर आहे. कारण प्रत्येकाला वाटतं आहे की माझा धंदा, माझा व्यवसाय हा व्हायला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या मागण्या त्यांच्यासाठी रास्त असतील. परंतु आपण पाहिलं आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये असेच गळे काढले गेले, असेच उकसवले गेले, लोकांना उकसवले गेले. लीडर लोक स्वतः जाऊन जर सांगत असतील की आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण त्याच्यानंतर वाढलेला जेव्हा कोविड-19 कोरोनाचा जेव्हा वाढ झाली आणि लोक भराभरा मृत्युमुखी पडायला लागले, तेव्हा नंतर हे सगळे बोलणारे मागे गेले. त्यामुळे माझ्या व्यापार बंधूंना विनंती आहे की तुमची मागणी रास्त आहे, कारण तुमच्याप्रमाणे, तुमच्या सोयीप्रमाणे. पण आजच्या घडीला आजही कोविड-19 कोरोना हा संपलेला नाही. जे लोक असे विचारत होते कुठे आहे, आणि त्याच लोकांची नंतर ज्या पद्धतीने कोरोनाची वाढ झाली आणि भराभरा सगळे रुग्ण सापडायला लागले, बेड कमी पडायला लागले, सगळं काही व्हायला लागलं, तेव्हा ह्यांच्या सगळ्यांच्या मग तेव्हा बरोबर परत आवाज बंद होते. त्यानंतर पुन्हा आता हळूहळू कंट्रोल हा महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकारसुद्धा काही ना काही गोष्टींनी करत आहे. तर त्या सगळ्या गोष्टीला नजरअंदाज करायचा. आणि उद्धवजी म्हणजे आमचे मुख्यमंत्री नेहमीच सांगतायत की सगळंच उघडायचं आहे. कोणाला आवड आहे सगळं बंद ठेवायची? बंद ठेवून आम्हाला काय म्हणजे काय मजा मिळते? किंवा उलट अर्थचक्र थांबतंय. पण तरीसुद्धा जिथे डायरेक्ट ग्राहक आणि व्यापारी यांचा सारखा संबंध येतो आहे, अशा अर्थचक्राला थोडंसं हळुवारपणे ही गाठ सोडवावी लागेल किंवा हा तिढा सोडवावा लागेल. ज्या लोकांना हे काही लोक सपोर्ट करतायत, अगदी उदाहरण द्यायचंच झालं तर गिरगावमधले जे आमदार आहेत मंगलप्रभात लोढा, हे लोकांसमोर येऊन सांगतायत मला समजत नाही तुमच्यासारख्या, तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्ही बांधकाम व्यवसायामध्ये आहात, तुमचे व्यवसाय चालू पण राहिले पाहिजे आणि ते चालू आहेत पण तिथे डायरेक्ट लोकांशी संबंध येत नाही आहे. इथे ग्राहक आणि दुकानदार आणि त्याच्या तिथे सगळे डायरेक्टचे संबंध आले आणि उद्या त्याच्यातून कोरोनाची वाढ झाली तर त्याला जबाबदार कोण? कारण जबाबदारी कोणच घेत नाही आहे. जबाबदारी घ्यायची आहे ती महापालिकेने, जबाबदारी घ्यायची आहे ती राज्य सरकारने, आणि ती घेतोच आहोत, त्याला कुठेही आम्ही नाकारत नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब, त्यांची अख्खी मंत्री महोदयांची टीम, अजित पवार साहेबांनी पण काल सांगितलं की हो आम्हालाही वाटतंय सगळं उघडावं, पण ते तितकं सोपं नाही आहे. आजही कोरोनाचा तेवढंच मोठं संकट, रुग्णसंख्या जरी कमी मिळत असेल तरी हॉस्पिटल भरतातच आहेत कोरोनानी. त्यामुळे थोडंसं हळुवारपणे घेऊया आणि निश्चित आमचे हे जे बांधव आहेत, व्यापारी बांधव आहेत, त्या नक्की ऐकतील आणि समजून घेतील. एकीकडे आजपासून अनलॉकिंग होते थोड्याफार प्रमाणात, तर दुसरीकडे तिसऱ्या लाटेची सुद्धा तयारी केली जाते. काय काय तयारी तिसऱ्या लाटेची केली जाते आणि विशेषतः तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका असल्याचं मत सगळे तज्ज्ञ व्यक्त करतात. त्या दृष्टीने महापालिका काय तयारी करते? मुळामध्ये महापालिकेने तिसऱ्या लाटेसाठी लहान मुलांची जी टास्क फोर्स असते डॉक्टरांची, ती तयार केलेली आहेत. 5,000 बेड आपले लहान मुलांचे तयार होत आहेत, काही ठिकाणी तयारही झालेले आहेत. त्याचप्रमाणे जे काही मेडिसिन आहे लागणारं त्याचा आढावा घेतला जातो आहे आणि त्या पद्धतीने ते मेडिसिन तसं त्या पद्धतीने उपलब्धता कशी करता येईल याचाही आढावा आम्ही चालू केलेला आहे. आणि जास्तीत जास्त स्लम चाळ सोसायट्या त्यामध्ये लहान मुलांना बाधित होऊ शकतात, म्हणून आपण आजही गार्डन्स, बगीचा किंवा थिएटर्स
त्याचप्रमाणे मंदिरं, त्याचप्रमाणे शाळा ह्या कधी केव्हा याचा विचार चालू आहे. आणि इतक्या लहान मुलांना जर त्याचा त्रास होणार असेल तर सर्वांनीच संवेदनशील व्हायला हवं आणि ह्या बाबतीत विचार केला गेला पाहिजे. कारण प्रत्येकाला वाटत होतं कुठला करोना, दुसरी लाट कुठली येते. पण जी लाट आली ती पहिल्या लाटेपेक्षा पण भयानक होती. आत्ता कळलं तो करोना पॉझिटिव्ह झाला तर 4 दिवसांनी कळतं की तो करोनामध्ये गेला. इतकं त्याचं प्रभाव जास्त होता. त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत असं काही होऊ नये अशी ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना तर नक्की करतोय. पण नुसती प्रार्थना नव्हे तर कर्तव्यातून पण आपण तयार राहतोय एवढं नक्की. आज लसीकरणाचा टेंडर निघणार आहे, आपण जे ग्लोबल टेंडर काढलंय, काय असेल असं वाटतंय आपल्याला? एकीकडे चर्चा दबक्या आवाजात अशी सुद्धा आहे की हे सगळेच जे आहेत ते महापालिकेच्या या टेस्टिंगमध्ये नापास होणार आहेत. त्यामुळे जे ग्लोबल टेंडर मुंबई महापालिकेनं काढलं ते प्रत्यक्षात निघणारच नाही अशी चर्चा आहे. मुळामध्ये ज्या पद्धतीने अरे कोणी बदललं ना, कोणीतरी हात लावलाय बस, आता सगळं परत नाही ग्लोबल टेंडर मॅडम, ग्लोबल टेंडर आज निघेल कदाचित आणि असं दिसतंय की 8 जणांनी जे याच्यामध्ये इच्छा व्यक्त केली आहे ते 8च्या 8ही नापास होणारे महापालिकेच्या तपासणी. त्यामुळे त्याचा परिणाम असा होईल की महापालिकेला लस मिळणं तितकंसं सोपं नाही असं दिसून येईल. मुळामध्ये असं पण लस मिळणं कठीणच झालंय महापालिकेलाच काय राज्याला पण. त्यामुळे देशात असलेली लस पहिली बाहेर गेली, बाहेरच्या लोकांना पुरवल्या गेल्या हा लोकांचा आक्षेप आहे. आत्ताही आपण जी काही येते केंद्रातून ती राज्यात येते, राज्यानंतर महापालिकेत येते. किमान आम्ही हा प्रयत्न तरी करतोय की जास्तीत जास्त एकतर कुठलंही आलं आणि म्हणून घेतलं असं होणार नाही. ते पूर्ण निकष तपासूनच घेणार की जेणेकरून वॅक्सिन ज्याला मिळणार त्याला डोस कंप्लीट झाल्यानंतर कोविड होऊच नाही. हा जो काही पूर्ण देशामध्ये नव्हे पूर्ण जगात प्रयत्न आहे त्यातला एक प्रयत्न महापालिकेने स्वतःहून केलेला प्रयत्न आहे. त्यामुळे आज उघडणार आहे. आजच्या दिवसामध्ये वाट बघायला लागेल, नक्की काय होतं आहे ते बघावं लागेल. आणि जर अटी शर्ती ज्या घातलेल्या आहेत त्या हिताच्या आहेत, त्या जर परिपूर्ण कोण करणार नसतील तर घेणार नक्कीच नाही. वेगळा त्याच्याबद्दल विचार होऊ शकतो पण तो केंद्र आणि राज्यातून दिलेल्या गाईडलाईननुसार. त्यामुळे महापालिका ग्लोबल टेंडर मागवणारी पहिली महानगरपालिका आहे. पण त्याच्यामध्ये अडचणी आम्हालाही कळत आहेत, खूप आहेत. पण आम्ही किमान प्रयत्न तरी केलाय. अनलॉकचे नियम लागू झाले आणि आज मुंबईमध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी बघायला मिळते. काल मुख्यमंत्री सुद्धा त्यावर बोलले. याच्यावर उपाय काय? कारण आज सगळीकडे मुंबईत सर्वत्र वाहतूक कोंडी आहे. नाही, आजच्या घडीला खरं लोकांनी आजही समजून घ्यायला हवंय. पण मला वाटतं कालच मुख्यमंत्र्यांनी एक गर्भित एक म्हणतात ना सूचना किंवा इशारा दिलेला आहे. त्याचं लोकांनी पालन केलं पाहिजे. कारण शेवटी कुठलाही निर्णय, कुठलीही ही एवढी मोठी साथ, एवढं मोठं संकट हा एकटा राज्य सरकार, महानगरपालिका किंवा केंद्र करू नाही शकत. त्याला लोकांची साथ लागेल आणि लोकांनी साथ द्यायलाच हवी. जर ते देत नसतील तर वेगळा विचार करावा लागेल असं मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यामुळे राज्य सरकार हे सगळं बघतंय. राजेश टोपे साहेब स्वतः हे अनुभवत आहेत, मुख्यमंत्र्यांनी स्वतः अनुभवत आहेत. त्यामुळे निश्चित याच्यावरती काहीतरी मार्ग राज्य देईल. मॅडम, कालपासून परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरण सुरू झालं आहे पण त्याच्यामध्ये खूप गोंधळ दिसून येतो. केवळ 3 केंद्र आहेत आणि 3ही केंद्रांवर केवळ 30 लसी उपलब्ध आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची एक मोठी कोंडी होते. दुसरी त्यांची समस्या ही पण आहे की 84 दिवसाचा कालावधी हा खूप मोठा होतो आणि अनेक विद्यापीठं दरम्यानच्या काळामध्ये सुरू होत आहे. काल आम्ही स्वतः कस्तुरबा हॉस्पिटलला गेल्यानंतर लक्षात आलं बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांना डायरेक्ट परदेशातले हे आलेलं आहे, त्यांच्याकडे ते विद्यापीठाचं पत्र पत्र आहे. तर काही जणांकडे तेही पत्र नाही आहे, फक्त त्यांनी करस्पॉन्डिंग केलेलं आहे.
त्यामुळे कालच्या दिवसात असं सांगितलं गेलं, तुम्ही करस्पॉन्डिंग करून ठेवलंय म्हणून लगेच नका, ज्यांच्याकडे आहे त्यांना पहिलं देऊया आणि त्याच्यातला कालावधी कमी करण्याचा हा राज्याला किंवा महानगरपालिकेला तो अधिकार नाही आहे. तो आपण पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी केलेला आहे. त्या केंद्राने त्या पद्धतीने दिलं तर सगळ्या देशातच जे जाणारी लोक आहे, मुलं आहेत अभ्यासासाठी, ती जाऊ शकतात. अनेक असे आहेत की आता नोकरीसाठी पण जाऊ इच्छित आहेत, तर त्यांना ह्या 2 वॅक्सिन दिलेल्याचं सर्टिफिकेट मिळणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी केंद्राकडे आपण वारंवार आता बोलतो आहोत. केंद्र जी गाईडलाईन देईल त्या गाईडलाईनप्रमाणे आपल्याला चालायचं आहे. पण आपल्याकडे जे आत्ता वॅक्सिन आहे, जसं येतं आहे त्या पद्धतीने आम्ही देतो आहे. ज्यांच्याकडे क्लिअर त्यांना कळवलं गेलं आहे परदेशातून की तुम्ही या, त्या लोकांना पहिलं प्राधान्य आहे. ज्यांनी करस्पॉन्डिंग केलेलं आहे आणि त्यांना जायचं आहे त्यांना सेकंड हे आहे. तोपर्यंत मला वाटतं ह्या आठवड्याभरामध्ये बऱ्यापैकी ह्या सगळ्या गाईडलाईन क्लिअर होतील. मॅडम, काल जे अनलॉकचे गाईडलाईन मुंबई महानगरपालिकेच्या आलेले आहेत त्याच्यामध्ये डावी बाजू आणि उजवी बाजू याच्यावरून व्यापाऱ्यांमध्ये एक वेगळा संभ्रम सध्या बघायला मिळतो आहे. कारण डावी बाजू सुरुवातीची कोणती ग्राह्य धरायची या संदर्भात कुठलंही स्पष्टीकरण त्यांना दिलं नाहीये. काय कोणी सांगा? नाही, खरं म्हणजे स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. प्रत्येक रस्त्याला जे लोक आहेत, काही व्यापारी आहेत, त्यांच्या संघटना बरोबर आहेत. त्यांनी जरी बसून ठरवलं की चला आज ही 20 दुकानं उघडी राहतील, सोमवारी तर पुढची समोरची मंगळवारी राहतील, इकडची बुधवारी राहतील, तिकडची गुरुवारी राहतील, सगळंच सरकारने गाईडलाईन दिलेली आहे. त्या गाईडलाईन लोकल लेवलला आपण फॉलो केल्या पाहिजे आणि मला वाटतं बरेच लोक त्याला फॉलो पण करतात. मॅडम, अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की लोकल ट्रेन सुरू व्हाव्या अशी अनेकांची इच्छा आहे. महापालिका म्हणून आपण राज्य सरकारला त्याबद्दल काही पत्र लिहिणार आहोत का किंवा आपला काही विचार आहे का? कारण आजची गर्दी पाहता कदाचित आपला नाही, याचं उत्तर महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही नाही देऊ शकत. कारण राज्य सरकार निश्चितच याचा विचार करेल. कारण मागच्या वेळेला पण आपण पाहिलं, मी स्वतः लोकलमधनं प्रवास करून पण पाहिलं आहे, बरीचशी लोकं विदाऊट मास्क, म्हणजे आजही जरी वॅक्सिन आपण घेतलं तरी मास्क लावणं हे जास्त बंधनकारक आहे आणि ते लावताना दिसलं नाही. आणि खूपच गर्दीने लोक ये जा करत होती आणि त्याच्यामध्ये सगळी राज्य वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांमध्ये रुग्ण जास्त मिळाले. त्यामुळे मला वाटतं आपल्याला थोडं अजून थांबावं लागेल असं दिसतंय चित्र, की आजही करोनाचं संकट नक्की थोडंसं कमी झालं आहे पण संपलेलं नाही. ताई, काल राज्य निवडणूक आयोग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये सांगितलेली आहे की फेब्रुवारी 2022 होणारी मुंबई महापालिका निवडणुकीची प्रक्रिया तुम्ही सुरू ठेवा. कोरोनाचं संकट आलं तर त्या वेळेनुसार परिस्थितीचा निर्णय घेतला जाईल. काय अधिक माहिती आहे आणि शिवसेना सज्ज आहे? नाही, मुळामध्ये शिवसेना हा पक्ष जरी असला आणि निवडणूक आम्ही लढवतो, पण आमचा नेहमीच जास्तीत जास्त काम करत राहण्याचं आहे. त्यामुळे राज्य किंवा निवडणूक आयोग आणि महानगरपालिका जे निर्णय घेतील त्याला सगळेच सामोरे जाणारच आहोत. आणि खरं आहे, जर कोविडचं संकट कमी झालं, अगदी कमी झालं, तर निवडणूक घेणं बंधनकारक होईल. नाही तर आपण पाहिलं आहे इतर राज्यांमध्ये निवडणुका घेतल्या, वाटेल तशा सभा झाल्या आणि त्याच्यानंतर बाधित झालेल्यांची संख्या, मृत्यूदेह नदीत पडलेले पाहिलेले आहेत, म्हणजे त्यांना अग्नी द्यायला सुद्धा जागा नव्हती. त्यामुळे एवढी मोठी रिस्क या मुंबई किंवा महाराष्ट्रात, कारण मुंबई महानगरपालिका एकच निवडणूक 22ला नाही आहे, याच्यामध्ये 5 काही 6 मोठ्या राज्यांच्या पण महानगरपालिका आहेत, त्यांच्या एकाच वेळेला त्या असणार आहेत. त्यामुळे सगळ्यांना जर एकत्र निवडणूक लढवायची झाली तर कोविडचं संकट नक्की कसं आहे ते त्यावेळेला ठरेल आणि त्या वेळेनुसार निवडणूक लागेल. तर आम्ही निवडणुकीलाच काय, आम्ही संकटसमयी तयार असतो, तर लोकशाहीने दिलेल्या अधिकारालाही आम्ही तयार असतो. सर, 2-3 प्रश्न हिंदी में पण. सबसे पहला सवाल कि नए गाइडलाइंस लागू हो गए आज से,
लेकिन फिर भी जो छोटे व्यापारी हैं, जो दुकानदार हैं, उनकी मांगे थी कि इसे और ज़्यादा सहूलियतें दी जानी चाहिए, क्योंकि पिछले दिनों से जो लॉकडाउन है उससे उनका काफ़ी नुकसान हुआ है। क्या कहेंगे आप? नहीं, नुकसान तो हर एक का हो रहा है, और नुकसान पूरा मुंबई में नहीं, पूरा वर्ल्ड में हर एक का हो रहा है। इकोनॉमिक जो इकोनॉमिक है वो बहुत ही पीछे जा रही है, लेकिन जान बची तो सब है। और जो लोग व्यापारी है वो लोगों के उनके लिए जो मांग की है वो रास्ता है, लेकिन जो संकट है और वो गड़द होता है और तकलीफ होती है, तो उसके लिए राज्य सरकार सोच रहा है। और मुझे लगता है जो गाइडलाइन दी है वो गाइडलाइन सबने वो फॉलो करनी चाहिए। मैडम, इसके अलावा जो दूसरा इम्पोर्टेंट सवाल है वो है स्टूडेंट से जुड़ा हुआ। बीएमसी ने अलाउ कर दिया है कि जो स्टूडेंट बाहर पढ़ने जा रहे हैं उनका वैक्सीनेशन किया जाए, लेकिन जो गैप है नंबर ऑफ डेज जो दूसरे डोज है उसमें काफ़ी लंबा गैप है, जिसकी वजह से कई स्टूडेंट्स के जो डेडलाइन है वो गुजर जाएंगे। तो ऐसे में क्या इंतजाम किए जाएंगे बीएमसी द्वारा जो इनको ये समस्या उनकी सॉल्व हो सके? नहीं, बीएमसी जो वैक्सीन केंद्र से राज्य से महानगर पालिका वो हम हमारा काम कर रहे हैं, लेकिन जो गैप का जो है WHO ICMR या केंद्र का गाइडलाइन आती है वो उस हिसाब से चलती है वैक्सीन। उनके लिए ये सब बच्चे लोग जाने वाले हैं, उनके लिए हमारे मुख्यमंत्री उन्होंने वो डिपार्टमेंट को अपने पंतप्रधान के साथ बात करना चाहते हैं और वो बात करके ही उसमें से हल निकलेगा। मैम, इसके अलावा बीएमसी के चुनाव जो होने हैं 2022 में, उसको लेकर कल एक बैठक भी हुई और कहा गया कि आज तैयारी शुरू कर सकते हैं, लेकिन जो फैसला है वो जैसी स्थिति होगी उस पर ली जाएगी। तो क्या बीएमसी के लिए शिवसेना की क्या तैयारी है और क्या सही रहेगा ऐसे समय चुनाव की तैयारियों में लगना और चुनाव करवाना? नहीं, चुनाव एक डिपार्टमेंट अलग ही है, वो तो उनका काम उन्होंने करना ही चाहिए और करते रहेंगे। उस टाइम जो 2022 जनवरी और फेब में इलेक्शन होता है, मार्च में उसका पहला महापौर वो मार्च में 2022 में बैठेगा, तो तब तक वो उनका तैयारी तो करना ही चाहिए। लेकिन उस टाइम कोरोना की स्थिति कम होती है, बिल्कुल कम हो जाती है कम, तो इलेक्शन होगा। और कोरोना की स्थिति बढ़ती है और ज़्यादा ही लोग बाधित हो रहे, तो जैसा नवी मुंबई का इलेक्शन अभी आगे गया है वैसा ये भी इलेक्शन आगे जा सकता है, लेकिन तैयारी तो करनी ही पड़ेगी। और हर एक पक्ष अपना अपना काम चालू कर रहे हैं। हाँ, शिवसेना तो ये पक्ष ऐसा है जिस दिन से चुन के आते हैं लास्ट दिन तक काम ही करते हैं। हमारे सब शाखा प्रमुख से इमारत प्रमुख से सब लोग आगे ही रह के काम करते हैं। हमें इलेक्शन की चिंता नहीं है, इलेक्शन डिपार्टमेंट का काम उनको करने दो, आयोग है वो, उनका काम उनको करने दो, उनकी तैयारी होनी ही चाहिए। कम होता है तो राज्य सरकार निर्णय ले सकता है, इलेक्शन लेना है। और इसमें मुंबई ही नहीं है, बड़े 5 महानगर पालिका है उसमें कि जिनका 2022 में इलेक्शन होना ही है। महानगर पालिका ही नहीं है, नगर पालिका भी है उसमें, ऐसे बहुत इलेक्शन है। लेकिन ये कोविड की स्थिति क्या है उसके ऊपर निर्भर करता है। मैडम, लास्ट क्वेश्चन मेरा, वैक्सीनेशन को लेकर क्या स्थिति है फिलहाल? कितनी जो संख्या अभी अवेलेबल है, क्योंकि 18 से 44 वर्ग के जो लोग हैं उनके वैक्सीनेशन अभी भी रुके हुए हैं, वो कब तक शुरू हो सकते हैं? उसके लिए कल ही खुद पर्यावरण पर्यटक शिष्टाचार मंत्री महोदय वर्ली विधानसभा के आमदार आदित्य ठाकरे सर महानगर पालिका में आए थे। इकबाल चहल, ककानी सर, हमारे भिड़े मैडम, मैं खुद थी, आदित्य साहब थे, यशवंत यादव थे। हमारे सब में यही एक बात हो रही थी कि वैक्सीन कैसा बढ़ाएंगे और जो वैक्सीन आ रहा है उसको लेके हम कैसे प्रोग्राम बनाएंगे। क्योंकि अभी डोर टू डोर इसका मतलब क्या है कि समझो एक सोसाइटी है, सोसाइटी के अंदर एक ऑफिस है और उसमें वैक्सीन दिया जाएगा। 2 मीटर 5 मीटर के दूरी पे लोगों को लाया जाता है। बहुत ही ओल्ड एज के जो
सीनियर सिटीजन रहते हैं या बेड रेडन रहते हैं, उनको लाया जाता है और उनको वैक्सीन दिया जाता है। डोर टू डोर मीन्स घर में जाके नहीं, वो हर एक 2 मीटर 5 मीटर 10 मीटर के दूरी पे एक जैसा आरोग्य शिविर होता है वैसा वो शिविर जैसा ही होगा। उसके लिए एम्बुलेंस हायर होगी, उनका हॉस्पिटल से टाइप रहेगा आईसीयू बेड के लिए, उनके ऑफिस पूरा एसी रहेगा, या जो हमारा कोल्ड स्टोरेज की जो चेन है वो ब्रेक नहीं होने देंगे। और इसी तरह हम करते हैं तो जितना वैक्सीन जल्दी आएगा उतना वैक्सीन की मात्रा लोगों के लिए उनके नज़दीक स्पॉट में नज़दीकी जाके हम वैक्सीन करेंगे। कब तक शुरू हो सकता है ये सारी मुझे लगता है कल उसके लिए जो बातचीत हुई है, अभी आपने देखा होगा हमारे वर्ली विधानसभा में 2-3 बढ़िया सोसाइटीज़ है, उसमें तो चालू कर दी है। अभी जैसे हमारे गणेशोत्सव मंडल है या हमारे देवी मंडल है और उनकी दुनिया नज़दीक हमारे लोग रहते तो उनको भी दिया जाएगा, लेकिन मात्रा बढ़ना चाहिए क्योंकि हर एक को 10 या 20 वायल देना पड़ता है। एक वायल में बॉटल में 10 वैक्सीन रहते तो 20 देंगे तो 200 हो जाते, लेकिन उनके लिए तो मिलना तो चाहिए। और इसीलिए तो महानगर पालिका ने ग्लोबल टेंडर खोला है क्योंकि ज़्यादा से ज़्यादा मात्रा हमें मिले। और हमारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर ने 12 करोड़ प्लस वैक्सीन मुझे दे दो, मैं एक हाथ में पैसा दे देंगे। सर ग्लोबल टेंडर का आपने कहा है, इसका स्टेटस क्या है? अभी आज ही खुलने वाला है, उसमें क्या आ रहा है 4 बजे खुलने वाला है, उसके बाद ही हम बात करेंगे। मैडम एक आखिरी सवाल कि मुंबई में आज काफ़ी रास्तों पर भीड़ नजर आ रही है, पर आज से ही थोड़ा सा अनलॉक किया है मुंबई, लेकिन रास्तों पर इतनी भीड़ दिखना कहीं ना कहीं तो ऐसा लग रहा है कि लोग शायद जो नियम है उनका पालन नहीं करना चाह रहे। नहीं, अभी लोगों का निकलना उनको लगता है कितना दिन हम घर में बैठे, और हम बाकी भी लीडर लोग हैं उनके उकसाने के लिए कि किधर है कोविड, किधर है कोरोना, कुछ नहीं है, ये खोलो। तो लोगों को लगना सही है, लेकिन मेरे हाथ जोड़ के सबको विनती है, आज भी कोरोना कम नहीं हुआ है, आज भी हॉस्पिटल के बेड भरे हुए हैं। और ये तो है, लेकिन बाकी भी जो ब्लैक फंगस है, वाइट फंगस है, येलो फंगस है, उसकी भी मात्रा रुग्ण बढ़ रहे। मुझे लगता है ये सब देख के थोड़ा सा धीरज रख के खुद को बचा के मेरी फैमिली, मेरी जिम्मेदारी, ये दायरे में रह के हम काम करते तो ज़्यादा अच्छा रहेगा।